मी अगदी गरीब घरात वाढलेली मुलगी. माझे नाव सुषमा होते आणि माझ्या वडिलांनी माझे लग्न आमच्या इतकी ऐपत असणाऱ्या माणसाशी केले. माझ्या सासरी माझा नवरा, माझा जेठ प्रकाश व जेठाणी आशा इतकेच लोक राहत होते. माझे सासू सासरे हे गावी असायचे. शहरात आम्ही 4 लोक असायचे. माझे जेठ व माझा नवरा यांचा विटा बनवण्याचा व्यवसाय होता. लग्न होऊन आता मला 2 महिने झाले होते. आमचे घर म्हणजे एक हॉल. त्यामध्ये पत्रांचे पार्टिशन करून 2 रूम करण्यात आले होते. जेव्हा मी लग्न करून त्या घरात आले, तेव्हा त्या घराला पाहून मला प्रश्नच पडला. एका पलंगा एवढीच जागा होती आणि आजूबाजूला माणसं उभी राहू शकतील. बस त्या व्यतिरिक्त त्या रूम मध्ये जागाच नव्हती आणि बाहेर बाथरूम हा ओपन होता. म्हणून बायकांना सकाळी सकाळीच तयार होऊन कामाला लागावे लागायचे. आज माझ्या घरात पहिला दिवस होता. माझी जेठाणीचा स्वभाव अगदी निर्मळ व दयाळू होता. ती असं मला वाटत होती की माझी जणू कोणी मोठी बहीण असावी. ती दिसायला अगदी सावळी होती, पण शरीराने भरभक्कम होती. मी या घरात नवीन होते, म्हणून तिने मला कोणतेही काम सांगितले नव्हते. रात्रीचा स्वयंपाक आम्ही दोघांनी मिळूनच केला होता आणि झोपण्यासाठी आपापल्या खोलीत निघून गेले. रात्री सर्वच लवकर झोपून सकाळी लवकर उठायचे. आज माझ्या नवऱ्यासोबत माझी पहिली रात्र होती. माझा नवरा दिसायला अगदी बारीक व सडपातळ होता आणि एकही मांसाचा गोळा त्याच्या अंगावर नव्हता. त्याला दारू पिण्याची फार घाण सवय होती. सकाळी, दुपारी आणि रात्री तो दारूतच असायचा. मी पलंगावर बसून त्याची वाट पाहत होती. पण तो दारुड का असावा, पण होता तर माझा नवरा, म्हणून मी त्याची वाट पाहत होती. 10 वाजेच्या सुमारास तो खोलीत आला. काही न बोलता तो पलंगावर बसला आणि माझ्याकडे पाहून तो हळूच पलंगावर लोळला. मी अजूनही पलंगावर बसून त्याच्या उठण्याची वाट पाहत होती, पण तो काहीच बोलत नव्हता. म्हणून मीही आता झोपण्यासाठी पलंगावर लोळली. तेवढ्यात बाजूच्या खोलीतून माझा जेठ व जेठाणीचा कुजबुज करतानाचा आवाज आला. आमच्या दोघांच्या खोल्या लहान होत्या. शेजारी कोण बोलतंय त्याचा आवाज स्पष्ट कानावर पडायचा. माझी जेठाणी, नको आता, बस झाले, हळू, दुखतंय मला, अहो जीव घेणार का माझा, असा आवाज तिचा माझ्या कानावर पडत होता. त्यामुळे मी जास्तच उत्साहित होऊ लागले होते. माझी तळमळ मलाच समजत होती, म्हणून मी माझ्या नवऱ्याला परत उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो हालतही नव्हता. तिकडे माझे जेठ व जेठाणी हे शांत झाले होते आणि इकडे मी व्याकुळ झाले होते. म्हणून मी आपल्या बोटांनी स्वतःच्या मनाला शांत करू लागले. काही वेळानंतर मीही शांत झाली आणि झोपली. सकाळी लवकर उठले, कारण जेठाणीबाईंनी माणसं उठण्याच्या अगोदर आंघोळ करायला सांगितली होती. म्हणून डायरेक्ट बाथरूम मध्ये गेले. मी आंघोळ करत असताना कोणाची तरी सावली माझ्या अंगावर पडत होती आणि मी हळूच वळून पाहिले. माझे जेठ मला पाहत होते, तेही आंघोळ करताना. मी घाबरली आणि बाथरूमच्या कोपऱ्याला जाऊन बसली. काही वेळातच ते त्या ठिकाणाहून निघून गेले आणि मी पटकन उठून बाथरूम मधून घरात पळाली. त्यानंतर आम्ही दोघही बाया कामासाठी निघालो. दिवसाला आम्हाला फक्त
500 विटा बनवायच्या असतात. त्यानंतर आम्ही आराम करायचो आणि स्वयंपाक पाण्याची संच बघायचो. मी काम करत असताना माझे जेठही माझ्याजवळ येऊन बसायचे आणि विटा बनवण्याच्या प्रशिक्षण मला ते देत असे. त्या निमित्ताने ते माझ्या हाताला व अंगाला स्पर्श करायचे. मी दिसायला सावळी होती, पण माझ्या जेठानीपेक्षा माझ्या चेहऱ्याची आणि शरीराची बनावट कोणत्याही माणसाला चक्रावून टाकणारी होती. त्यांचा माझ्या अंगाला झालेला स्पर्श काहीतरी विचित्र संकेत देत होता. दुपारचे 11 वाजले होते. माझी जेठानी व मी स्वयंपाकासाठी खोलीकडे निघालो आणि उरलेल्या विटांचे काम माझा नवरा व माझे जेठ यांनी पूर्ण केले. एका दिवसाची आमच्या परिवाराची कमाई 2000 रुपये इतकी होती. म्हणून खाण्यापिण्याची घरात कमतरताही भासत नव्हती. दुपारचे जेवण झाल्यानंतर आम्ही आपापल्या खोलीत आराम करण्यासाठी गेलो. 12 ते 3 अशी विश्रांतीची वेळ असायची. त्यानंतर आम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काम करायचे आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळीच कामाला यायचो. मी पलंगावर झोपले होते. अजूनही माझा नवरा खोलीत आला नव्हता आणि शेजारच्या खोलीतून परत रात्रीसारखा आवाज येऊ लागला होता. त्यामुळे माझी आतुरता अधिकच वाढली होती. माझ्या जेठानींच्या आवाजात रात्रपेक्षा दिवसाला भर जास्त होता. हा माणूस झोपूच देत नाही. रात्री तर रात्री पण दिवसाही हळूहळू त्रास होतोय मला. मी कोणी प्राणी नाही, मनुष्य आहे. हे ऐकून तिची व्याकुळता अधिकच वाढायची. 1-1.5 तासानंतर तिचा नवरा परत खोलीत आला. तो काही न बोलता शेजारी झोपला. मी त्याच्याकडे बघू लागले. माझ्या नशिबाला मी दोष देऊ लागले होते. आता दुपारचे 3 वाजले होते. आम्ही परत कामाला जाण्यासाठी सज्ज झालो. काम करण्यात माझा नवरा अगदी चपळ होता, पण बायकोला खुश व आनंदात ठेवण्यात तो अगदी डब्बा होता. यांच्याबद्दल मी माझ्या जेठानींना सांगितले. त्यावर ती म्हणाली, सध्या कामाचा लोड जास्त आहे. माझे दीर थकतात आणि या पूर्ण विटांच्या व्यवसायाची जिम्मेदारी त्यांच्याचकडे आहे. होईल बरोबर वेळेवर ठीक. तू काळजी करू नकोस. माझे आता कामातही चित्त लागत नव्हतं. त्यानंतर नवऱ्याचे सुख माझ्या पदरी नव्हतं म्हणून सतत त्याच गोष्टींचा विचार डोक्यात घुसमटू लागला होता. माझी जेठाणी आता आमच्या खोलीकडे निघाली होती. तेवढ्यात माझे जेठ माझ्याजवळ येऊन विटा बनवू लागले होते. ते मुद्दामून माझ्याजवळ बसून माझ्या शरीराला स्पर्श करायचे. अगोदर मला ते विचित्र वाटत होते, पण माझ्या नवऱ्याच्या अशा विचित्र वागण्यामुळे मला त्यांचा स्पर्शही हवाहवासा वाटायला लागला होता. रात्रीचे जेवण झाल्यानंतर मी आता माझ्या नवऱ्याची वाट पाहणे बंद केली होती, कारण तो असाही दारू पिऊन येणार होता आणि माझ्या कामीही तो पडणार नव्हता. म्हणून मी माझ्या खोलीचे निरीक्षण करू लागले आणि मला एका पत्र्यावर मीडियम आकाराचे बोक दिसले. त्या बोकातून आत पाहिल्यावर सर्वत्र अंधार दिसत होता. माझे जेठ व जेठाणी पलंगावर झोपले होते. हलकासा झिरो लाईटचा प्रकाश त्यांच्या अंगावर पडत होता, पण तरी ते मला त्या बोकातून दिसत होते. काही वेळातच दाराचा आवाज झाला.
मी दार उघडला आणि समोर माझा नवरा उभा होता. आज तो दारू पिऊन आला नव्हता. त्यांना पाहून मला छान वाटले होते की आज तरी आपली मधुचंद्राची रात्र पूर्ण होईल म्हणून. मी त्यांचा हात पकडून त्यांना आत आणले आणि दाराला कडी लावली. आता आम्ही दोघंही पलंगावर झोपण्यासाठी सज्ज झालो होतो. मी माझ्या नवऱ्याकडे पाहू लागले होते, पण त्यांच्याकडून कोणतीही गोष्टीची पहल होत नव्हती. तेव्हा मी त्यांचा हात माझ्या हातात धरला आणि त्यांना मी विचारू लागले, तुम्हाला मी आवडत नाही का? का तुमचं माझ्याशी जबरदस्ती लग्न झालं आहे का? ज्या सुखाची मी आतुरतेने वाट पाहत असते त्याची एकदाही पहल तुम्ही केली नाही. ज्या दिवसापासून मी या घरात आले आहे, एक शब्दही तुम्ही मला बोलले नाही. त्यानंतर माझ्या नवऱ्याने मला त्यांच्याबद्दल असलेलं असं गुपित उघडीस आणलं. मी ते ऐकून शॉकच झाले. मी तुला कोणत्याही आंतरिक सुख देऊ शकणार नाही, कारण माझ्या शरीरातील एक दोन नाही तर अशा भरपूर कमी आहेत. या पिशवीची दारू पिऊन मी माझ्या शरीराला पूर्णतः नष्ट केले, म्हणून माझी कोणतीच इच्छा व शरीरातील एकही इंद्रिय जागृत नाही. आणि एवढे बोलून ते झोपून गेले. माझ्या शरीरातील एक व मनात एक वेगळा संताप माझ्या नवऱ्याबद्दल निर्माण झाला. जो मनुष्य आपल्या कामी नाही, आता त्या मनुष्यासोबत संसार कसा करावा? का मरेपर्यंत मला नवऱ्याचे सुख कधी मिळणार नाही का? अशा अनेक प्रश्न माझ्या मनात उद्भवत होते. तेवढ्यात परत शेजारच्या खोलीतून आवाज येऊ लागला. मला सापडलेल्या त्या भोकात मी डोळे टाकून शेजारच्या खोलीत होणाऱ्या हालचालींकडे मन वळवले. माझ्या जेठ व जेठाणी अगदी एकमेकांच्या रंगात रंगले होते. माझ्या जेठांच्या हातात माझ्या जेठाणीचे वक्ष होते आणि तीही आपल्या ओठांनी त्यांच्यावर प्रेम करू लागली होती. दोघं एकमेकांच्या भावना जाणून घेऊन वर खालूनपर्यंत प्रेम करत होते. ते दृश्य पाहिल्यावर मी तडमडत होते आणि काही वेळातच ते दोघं शांत झाले. नंतर नेहमीप्रमाणे स्वतःने शांत करून मी झोपी गेले. सकाळी परत बाथरूममध्ये मी आंघोळ करण्यासाठी लवकर गेले. परत माझा जेठ बाहेरून मला परत पाहू लागला होता. आता मी मनाने दीड होऊन त्याच ठिकाणी बसून राहिले आणि माझे जेठ व मी एकमेकांकडे बघू लागले. काही वेळानंतर ते त्या ठिकाणाहून निघाले. मग आम्ही कामासाठी परत ठियावर जाऊ लागले. का माझी नजर आता माझ्या नवऱ्याला न शोधता माझ्या जेठाला शोधू लागली होती. ते ज्या ठिकाणी काम करत असत, मीही त्याच ठिकाणी त्यांच्या शेजारी बसून त्यांच्या स्पर्शाची वाट पाहत असे. या गोष्टीची चाहूल माझ्या जेठाला कळली होती. म्हणून सकाळी 10च्या सुमारास त्यांनी हळूच मला खोलीत जायला सांगितले. माझ्या जेठाने कामात गुंग होती. याच संधीचा फायदा घेऊन मी रूमकडे निघाले आणि काही वेळातच माझे जेठही त्या ठिकाणी पोहोचले. अगोदर मी त्यांना पाहून फार लाजले होते. नंतर पटकन त्यांनी मला आपल्या मिठीत सावरले आणि काही वेळ न वाया जाऊ देता माझ्या ओठांवर त्यांनी ओठ टेकवले. मग त्यांनी माझ्या शरीराला पिळून काढले. त्यानंतर सुखाच्या त्या अंतिम टोकापर्यंत पोहोचले आणि त्या सुखाचा अधिकार मी माझ्या नवऱ्याकडून गमावून माझ्या जेठाकडून घेतला होता. माझ्या मनाला इतक्या दिवसानंतर आज शांतता प्राप्त झाली होती. आता माझे काहीतरी व्यवस्थित मन लागत होते कामातही. मी दररोज 10 वाजेच्या सुमारास खोलीत जाऊन माझ्या जेठची वाट पाहत असे आणि रात्री ते माझ्या जेठाणीला आंतरिक सुख देत असे. 1-1.5 वर्षापर्यंत आमचे असेच कार्यक्रम चालू राहिले. त्यानंतर या गोष्टीची भनक माझ्या जेठाणीला लागली होती की आपला नवरा आता 2 बायांना सांभाळू लागला होता. म्हणून आमची ही हिस्सेवाटणी झाली आणि माझ्या नवऱ्याला व मला त्यांच्यापासून लांब जावे लागले. पण संकटाच्या वेळी आणि दुःखाच्या वेळी जो मनुष्य आपल्या मदतीस येतो, त्या मनुष्याची आठवण सदैव मनाच्या एका कोपऱ्यात टिकून राहते. त्याचप्रमाणे माझ्या जेठाची आठवणी सदैव माझ्या हृदयात होती.